जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या श्री क्षेत्र देहू येथील साधनाभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामचंद्र मुक्ती लढ्यासाठी वारकऱ्यांचा मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू आहे। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस पक्षाचे आमदार भाई जगताप कामगार नेते यांनी आझाद मैदान येथे भेट घेऊन या आंदोलनाचे जनक संत संरक्षक समितीचे अध्यक्ष तुकया भक्त मधुसूदन पाटील यांना जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या साधनाभूमीचे संरक्षण हे झालेच पाहिजे। भामचंद्र भंडारा गोराडेश्वर ही केवळ दगडधोंड्याची पर्वतरांग नसून महाराष्ट्राला किंबहुना विश्वाला समानतेचा व समतेचा एकतेचा संदेश देणारी महाराजांची गाथा येथे जन्माला आली। या गाथेच्या प्रती अनेकांची आपली साधना याच डोंगरावर करून समाजात एकोपा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले। त्यासाठी विधिमंडळात आवाज उठवला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं। या प्रसंगी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे बबरूवान शेंडगे पाटील, संतभूमी संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष माधवीताई माने, शेतकरी संघटनेचे लक्ष्मण वडले, मुंबई मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अविनाश राणे, प्रवक्ता मोरे, मराठवाडा संपर्क प्रमुख राजाभाऊ मोहिते पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।